गुड मॉर्निंग. आज आहे डे 6 ऑफ 365 डेज ऑफ व्लॉगिंग आणि आम्हाला आज बाहेर जायचं आहे आणि मला पटकन तयार व्हायचं आहे. तर मी फटाफट मेकअप करून रेडी होते. ड्रेस वगैरे तर वेअर केलेला आहे. तर चला कम स्पेंड डे विथ मी. कारण ॲक्च्युली आमची ॲनिव्हर्सरी होती एंगेजमेंटची आणि ती गेल्या आठवड्यात होती अँड आम्हाला सेलिब्रेट करता आलं नाही. शाळा भरपूर होतं काम म्हणून आम्ही आज चाललो आहे आता ब्रंचसाठी. मी जेव्हा सकाळी मेकअप करत होते ना, मला अजिबात मेकअप आवडला नव्हता माझा. माहीत नाही का, कारण थोडा पॅची वॅची वाटत होता. बट सेटल झाल्यानंतर भारी वाटतोय. म्हणजे खूप लवकर सेटल झाला असं मला वाटतं. आणि मी सगळा चेहरा धुवून परत मेकअप करणार होती, बट नाही. मेकअप स्वतःचा मी मॅनेज खूप सुंदर प्रकारे करू शकते. म्हणजे मी उगाच लग्नातही फालतूमध्ये त्या मेकअपवालीला पैसे दिलेले. तिच्यापेक्षा चांगला मेकअप मीच केला असता माझा. बट असो. तर आज मयूर आम्हाला घेऊन चाललेला आहे डेटवरती आणि काहीतरी एकदम हिडन जेम आहे. हिडन जेम. आणि मला माहिती आहे हिडन जेममध्ये सगळ्यात जास्त पसारा असतो आणि सगळे लोक तिथेच येतात हिडन जेममध्ये मरायला. तर बघूया हिडन जेम कसा आहे. आणि अमरूने सकाळी सकाळी आमचा संडे इज हेअर वॉश डे. कारण अख्खा आठवडा आम्ही हेअर वॉश करत नाही, दोघीच नाही करत. आणि हेअर वॉश डे नंतर आम्ही सुकवले, पण आम्हाला केस व्यवस्थित करायचे नव्हते है ना. हा नाही करायचे ना केस, ओपन ठेवायचे ना. कारण तिथे ना केस खूप छान आहेत आणि ती अख्खा आठवडा तिथे केस बांधलेले असतात. मग ती संडेला मला अजिबात केस म्हणजे वेणी किंवा पोनी काही बांधून देत नाही. कारण का ती म्हणजे माझे केस असेच राहू दे, मला आवडतात. म्हणून ती आता अशी आहे. से हाय. इट्स हाय टाईम मी माझे आयब्राऊज थोडे शेप केले पाहिजे. कारण आता ते जंगली सारखे वाटत आहेत. छोटी बांधणी पडेगी थोड़ी. कारण माझी आयब्राव करणारी मुंबईमध्ये आहे आणि मला जायचंच आहे असं. पण मी हात लावत नाही. मी हिम्मतही नाही करत हात लावायच्या आयब्रावजला. कारण का ते थोडेसे पण इकडे तिकडे झाले की माझा पूर्ण लुक चेंज होतं. म्हणून तीच करेल जे करेल ते. बट आय थिंक आय शुड जस्ट मेंटेन देम अ बिट प्रॉपरली. वातावरण खूप सिनिक आहे, मस्त. आणि थँकफुली पाऊस पडत नाहीये. सो इट्स रिअली नाईस. मी ना चष्मा घातला आणि अमृतचं ना मी जे करेन ते अमृतला पाहिजे असतं मस्तपैकी. आणि सेम. आणि तसंच मी चष्मा घातला तर मला बोलते, पण तुम्ही माझ्यासाठी चष्मा नाही आणला. अमृत काय पाहिजे तुला? चष्मा पाहिजे. घेऊया आपण आता, बघूया. ठीक आहे. आणि हा व्ह्यू 55 एकर्स. आम्ही आलेलो आहोत कॅफेच्या एंट्रीमध्ये. हे कॅफेही आहे अँड दे आर सेलिंग. आणि ते भात लागणी सुरू आहे. दिसत नाही आहे पण इथे भात लागणी आय गेस आत्ता स्टार्ट करतील ते लावायला. हा आहे कॅफेचा व्ह्यू. खूप सुंदर आहे. इथे डॅम आहे आणि हा छोटासा कॅफे आहे इथे मस्त. आम्ही ऑर्डर केलेला आहे मॅगी, कांदा भजिया आणि घरातून पराठे ऑलवेज. पाणी मी आहे, कोल्ड कॉफी आहे. गुड प्लेस, नाईस. आवरू तुला भीती नाही वाटत? नाही वाटत? का नाही वाटत तुला भीती? पण ती पेपर नाहीये. तिला तू जशी पेपर बरोबर मस्ती करतेस ना, तशी पेपर सारखी मस्ती तिच्या बरोबर करू नकोस. हा जस्ट बी डोंट बी रफ विथ माऊ. त्या पोरीला अजिबात जनावरांची भीती वाटत नाही. घाबरली ना. पण ती हात लावते. कधीही रील बघून येऊ नका जागेवर. कारण का आता मयूर आणि मी त्याचा शिकार झालोय. तिथे काही नव्हतं जेवायला
आणि आम्ही दोघं तर माहित नाही, मी हा विचार करून आलेले की इट इज गोइंग टू बी अ ब्रंच, आणि ब्रंच इज लाईक म्हणून मी नाश्ताही नव्हता केला, तर ते देवाची कृपा, मी थोडे पराठे घेतलेले. यार आय ट्राईड. बट ही ट्राईड, त्याची चुकी नाहीये. रील मध्ये मिस इन्फॉर्मेशन दिलेली आणि इट हॅपेन्स दॅट इज फाईन. बट वी एन्जॉयड द व्ह्यू. खूप छान होता व्ह्यू. वी एन्जॉयड द व्ह्यू. आणि आम्ही आता इथे मस्त थोडे फोटोज वगैरे काढणार, कारण का इथे असा डॅम आहे आणि ब्रिज आहे. व्ह्यू खरंच खूप सुंदर आहे, पण इथे जेवायला येऊ नका. नॉट वर्थ इट. स्वतःचं जेवण घेऊन यायचं नाही, जेवायला तर अजिबात येऊ नका. व्ह्यू साठी येऊ नका ना मग. बट व्ह्यू साठी या. जेवायचा प्लॅन कुठेतरी दुसरीकडे करून या. मयूर, कैफे जितना भी गंदा हो, इस व्यू के लिए 10 on 10. व्यू के लिए आने का, व्यू के लिए आने. खाना लेके नहीं बट अच्छा है. डब्बा पार्टी करने का इधर. I appreciate. This is the view. आणि मस्त आहे. अमरू, गुड व्यू. खूप छान आहे, खूप छान व्ह्यू आहे. आणि आम्ही किती महिने लावले या गाडीला? ऑलमोस्ट 3 महिने. 3 महिन्याचा रिसर्च करून ही गाडी घेतलेली आहे. अँड दिस इज परफेक्ट फॉर आर फॅमिली, कारण पेपर असते, पेपर मागे बसते. दॅट्स नॉट लगेज, दॅट्स पेपर्स. चलो रेडी कमी फोटो. तो भैया रेडी करा. देखो रानी के लिए नहीं है, ये देखो. चलो रानी नहीं, पहले देखो पापा मामा शूटिंग कर रहे हैं, अब रुको शूटिंग करेगी साथ में. हे मयूर, मला वाटतं चकवा लागला. कुछ बोल म्हणजे नहीं सकते. खरंच सांगते, कारण आम्ही 2दा सेम त्या ब्रिजच्या इथून गेलोय. देख अभी नेटवर्क है नहीं और जो मेरे को रास्ता दिख रही है, समझ आ रही है, मैं उससे निकल रहा हूँ. तो ज्यादा लोग भी नहीं है. हा, इथे कोणीच नाही आहेत लोक जास्त. आणि सेम जागावरून आम्ही 2दा फिरून आलोय आता. आणि सरळच रोड आहे फक्त. आम्ही कुठेही वळलो नाहीये, काही नाही केलंय. नाही भाई, चकवा नाही मयूर. तुझे अभी नींबू फिराना पड़ेगा इस. आम्हाला अगोदरही चकवा लागलाय आणि तो खूप घाणेरडा चकवा होता. त्याच्यानंतर आम्ही खूप घाबरतो. कुठे लागलेला सांगा. द इनफेमस, आम्ही न्यूटी रत्नागिरी इथून येत होतो आणि आम्ही तामिनी घाटात पोचलो. आणि आम्ही कधी तामिनी घाटात पोचलो आम्हाला कळालंच नाही, कारण आम्ही आमच्या मॅपमध्ये आम्ही पन्हाळ्याला चाललेलो आमच्या गावी न्यूटीवरून, रत्नागिरीवरून. आणि तिथे काही स्कोपच नव्हता की तामिनी घाट कुठेही मध्ये येईल आणि कसा वळून आम्ही तामिनी घाटात पोचलो. अँड तामिनी घाट इज वन ऑफ द वर्स्ट घाट. कधीही कोणी जात असेल ना, प्लीज तामिनी मधून जाऊ नका. फॅमिलीज एटलीस्ट अवॉइड. फॅमिलीज शुड अवॉइड तामिनी घाट, अनुस्कुरा घाट. अनुस्कुरा वॉज स्टिल बेटर, बट तामिनी घाट इज वेरी बैड. और हमको बच गए थे शाम के 5:30, अंधेरा होने लगा था. आणि आम्ही लिटरली 40 मिनिटं तिथे फिरत होतो आतमध्ये. आणि आम्हाला माहित नव्हतं कुठे जायचं. आणि तामिनी घाटामध्ये तो हेअरपिन टर्न आहे आणि आम्ही तिथे अडकलेलो पण. इट इज व्हेरी स्कॅरी, म्हणजे खूप स्कॅरी घाट आहे तामिनी घाट. ठीक है, निकल गए थे हम. एंड पहले मैप में पहले डाउनलोड करके जाना अगर वो एरिया जा रहे होगे, क्योंकि मैंने यही गलती की थी. मुझे लगा मैप में नेटवर्क रहेगा, बट मैप में नेटवर्क था ही नहीं. और आखिरी में मेरा मैप बंद हो गया, इंटरनेट चला गया, मैप बंद हो गया. उसके बाद मैं था और तामिनी घाट था. बस हम थे और तामिनी घाट था. कारण आणि आताही असं झालं, इथे नेटवर्क नाहीये आणि आम्हाला रस्ता सापडत नाही. आम्ही कुठे चाललो, आता बाहेर आलो. कारण आम्ही फिरतोय, एक 15 मिनिटं मस्त झालेत आम्ही फिरत होतो. बट होगी ना. कारण आम्ही का घाबरतो माहितीये, माझ्या पप्पांचं आणि जे माझ्या मॅटर्नल साईडचं गाव आहे ते पन्हाळा आहे. आमचं खुद्द गाव पन्हाळा आहे. आणि तिथे नंतर आम्हाला एक स्टोरी सांगितली अजून एका ड्रायव्हरने. त्याला आम्ही, म्हणजे तो आमचा नेहमीचा ड्रायव्हर आहे, त्याला आम्ही
घेऊन गेलेलो ड्राईव्ह हे करायला, कुठेतरी जायचं होतं मंदिरात. म्हटलं पार्किंगचा इश्यू होईल, आम्ही त्याला घेऊन जातो. आता त्या ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं की त्याला रात्री 2-2:30 वाजता तामिनीमध्ये चकवा लागलेला आणि तो 3 तास तामिनी घाटमध्ये फिरत होता. तो एक्झॅक्टली विथ फॅमिली. आणि तर आमच्या गावामध्ये खूप मराठी मुस्लिम आहेत, ते मराठी बोलतात आणि ते आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून जे आलेले आहेत त्यांचे तिथे कन्वर्ट झालेले वगैरे आहेत लोक आणि ते पार्ट आहेत आमच्या कम्युनिटीचा. तर त्यांनी जे आम्हाला सांगितलेलं की तो म्हटला की मी पूर्ण माझ्या फॅमिली सोबत आम्ही 2.5-3.5 तास तिथे तामिनी घाटात रात्रीचं फिरत होतो आणि आमची बॅटरी गेली होती, सगळं गेलं होतं. तर काहीही झालं तर प्लीज नेक्स्ट टाइम तामिनीमध्ये तर जाऊच नका. संडे संध्याकाळ हॅज ऑफिशियली बिकम आवर बिर्याणी डे. तर बिर्याणी आम्ही कशी बनवतो, त्याचं प्रेप कसं करते मी. हे आहे एअर फ्रायरमध्ये तळलेला कांदा, ह्याच्यामध्ये अजिबात ऑइल नाही आहे आणि तुम्ही ऐकू शकता हे किती मस्त क्रिस्पी झालेलं आहे. अँड इथे मी राईस, बासमती राईस बॉईल करायला ठेवलेलं आहे. इथे चिकन आहे अँड द बिर्याणी प्रेप बिगिन्स.